नमस्कार मैत्रिणो, भक्ती कुलस्वामिनी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वटसावित्रीनिमित्त अतिशय सुंदर अशी वटसावित्रीची कथा। खूप सुंदर आहे, तर ही कथा तुम्ही नक्कीच ऐका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। वटसावित्री हे एक पौराणिक कथा आहे। वटपौर्णिमा हे 3 दिवसाचा व्रत असतो। त्याला वटसावित्री व्रत असे देखील म्हटले जाते। या व्रताची पुराणात कथा प्रसिद्ध आहे। म्हणूनच मित्रांनो, वटपौर्णिमा विशेष आज आपण श्रवण करणार आहोत। वटपौर्णिमा कथा मित्रांनो, सावित्री हे भारतीय संस्कृतीतील एक ऐतिहासिक पात्र मानले जाते। सावित्री म्हणजे वेदमाता, गायत्री आणि सरस्वती। सावित्रीचा जन्म ही विशिष्ट परिस्थितीत झाला होता। पौराणिक कथेनुसार मुद्रा देशाचा राजा अश्वपती यांना मुले नव्हती। त्यांनी संतान मिळविण्यासाठी यज्ञ केले। त्यांनी तपश्चर्या करून देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले। देवीच्या वराप्रमाणे त्यांना कन्या रत्न झाले। ही कन्या सावित्री वरदानामुळे झाली, म्हणून त्याने तिचे नाव सावित्री असे ठेवले। ही कन्या गुणी आणि अति प्रामाणिक सुद्धा होती। यथाकाश ती वयात आली। तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे कोणी राजपुत्र तिच्याशी विवाह करण्यास धजेना। तेव्हा ती स्वतः वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या पुरोहितांबरोबर संशोधनासाठी निघाली। यथाकाळात श्वाल देशाचा राजा धूमसेन याच्या सत्यवान नावाच्या मुलांना तिने वरले। शत्रूकडून पराभूत झाल्यामुळे राजा आपल्या पत्नी आणि मुलांसह अरण्यात राहत होता। सत्यवानाला पसंत करून ती आपल्या राजवाड्यात आली। तिचा निर्णय कळल्यावर नारद मुनी आपण दुःख झाले, कारण सत्यवान हा लग्नानंतर वर्षभरातच मृत्युमुखी पडणार आहे हे ते जाणून होते। ते विधिलिखित नारद मुनी राजाला सांगितले। त्याबरोबर सावित्रीसाठी दुसरा वर शोधायचा सल्लाही दिला। मात्र सावित्री आपल्या निश्चयावर ठाम राहिली। राजाने योग्य मुहूर्त पाहून सावित्रीचा विवाह सत्यवानाशी करून दिला। विवाहानंतर सावित्रीने सर्व श्रीमंती त्याग करून साधी राहणी अंगीकारली। सासू सासरे तसेच पतीचे सेवा करायला वर्षाचा काळ संपण्यास केवळ 4 दिवस उरले। त्यावेळी तिने संकल्पासह त्रिरात्र सावित्री व्रत केले। शेवटच्या 4थ्या दिवशी पूजेसाठी दर्भ आणि इंधनासाठी लाकडे आणवायला सत्यवान सावित्रीसह रानात गेला। लाकडे गोळा करीत असताना तो अचानक आजारी पडला। डोके दुखू लागल्यामुळे तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून एका वडाच्या सावलीत निजला। यमराज तिथे येताच आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागला। सावित्री देखील यमाच्या मागे मागे आपल्या पतीसोबत जाऊ लागली। यम अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगतात, पण ती साफ नकार देते आणि आपल्या पतीसोबत जाण्याचा हट्ट धरते। सावित्रीच्या प्रतिनिष्ठ कर्तव्य व पवित्रता धर्म विवेचनामुळे यम प्रसन्न होतो व अखेर कंटाळून यम पती सोडून तिला 3 वर मागण्यासाठी सांगतो। सावित्री प्रथम सासऱ्यांसाठी दृष्टी मागते, नंतर सासऱ्यांचे राज्य परत मागते। तिसरे वरदान म्हणून तिने मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाशी वंशवृद्धी होऊ दे अशी इच्छा व्यक्त करते आणि यमराजा नादात तथास्तु म्हणतो। तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याचे आठवते होते आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागतात। मुळातच हे व्रत द्वादशीपासून करायची ही प्रथा आहे। आजकालच्या वेगवान जीवनात सर्वांनाच ते अशक्य आहे। एक वटवृक्ष 100 माणसांना 100 वर्ष पुरेल एवढं प्राणवायू देतो। अशा वृक्षाची रोपे सौभाग्यवान म्हणून आपल्याला शक्य असेल तेवढी द्यावी। तसेच मिळालेले अशी रोपे सर्व महिला वर्गाने एकत्र येऊन आपल्या परिसराजवळच्या मोठ्या रस्त्यावर 1, 2, 4, 8 किंवा 11 अशी झाडे लावायची। अतिशय सुंदर
दिसतील आणि सर्वांना प्राणवायूही मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद मंडळी.